नमस्कार, मी रोटरीयन दिनकर बुवासाहेब पळसकर, रोटरी क्लब ऑफ पुणे सावाचा 2017-18चा प्रेसिडेंट. आता आम्ही हॅपी विलेज हा पुढील 3 ते 5 वर्षासाठी हा प्रोजेक्ट करत आहोत मुळशी भागातील बांबर्ड्या गावामध्ये. पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावरती अतिशय दुर्गम भागात हे गाव बसलेलं आहे. ह्या गावामध्ये आम्ही वॉटर प्लॅनिंग, मेडिकल विथ हेल्थ चेकअप, त्यानंतर पाण्याची व्यवस्था करता करता आम्ही तिथे ऍडव्हान्स ऍग्रीकल्चर ही सुद्धा योजना राबवणार आहे. चहूबाजूंनी वेढलेल्या सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं टुमदार गाव म्हणजे भांबर्डे. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहवासानं पावन झालेलं हे गाव. त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारी अजरामर देणगी म्हणजे हा घनगड किल्ला. भांबर्डे गाव, कातकर वस्ती, आंबेडकर नगर, रामवाडी, टेपवाडी, कुंभारवाडा, गायमुखवाडी अशा अनेक वाड्या वस्त्यांमध्ये हे गाव विखुरलेलं आहे. निसर्गानं या गावाला सुंदरतेचं जणू वरदानच दिलं आहे. इथं 3ही ऋतू समप्रमाणात असतात. हे ऐकायला आणि पाहायला खूप छान वाटत असलं तरी इथली वास्तवता मात्र खूपच वेगळी आहे. इथे प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक माणसाला संघर्षमय वातावरणात जगावं लागतं. पावसाळ्यात इतका पाऊस पडतो की संपूर्ण जीवनमान विस्कळीत होऊन जातं. इथं थंडीमुळं कुडकुडावं लागतं. तर उन्हाळ्यात उन्हाचा कहर असतो. डोक्यावर उन्हाच्या तापलेल्या जीवघेण्या झळा आणि पायाखाली तापलेली जमीन असते. जमिनीत पाण्याचा अभाव असल्यामुळं विहिरी, बंधारे, ओहोळ, ओढे कोरडे पडतात. त्यामुळे पाण्यासाठी येथील लोकांना फार मोठा जीवघेणा संघर्ष करावा लागतो. पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडत असताना इथं माणसं, मुलं आजारी पडतात. इथे दवाखाना उपलब्ध नाही. इथे काही खूप पाऊस पडतो, परंतु पाऊस पडून ते 3 महिने आम्हाला हिवाळाही जास्ती थंडीचा असतो आणि उन्हाळाही जास्त असतो. परंतु जो पाऊस पडतो तो काही शेतकऱ्यांच्या फायद्याचा होत नाही. जो पाऊस पडतो तो खाली पाणी निघून जातं. सर्वात महत्त्वाचं इथं आपलं सरकारच्या माध्यमातून MIDC वगैरे जर का अशा काही गोष्टी आल्या तर तिथं रोजगार तयार होऊ शकतो. आमच्या गावामध्ये चांगल्यापैकी सुविधा व्हाव्या आणि मुंबई पुन्हा जवळ असताना सुद्धा त्या सुविधा नाही आहेत. त्या सुविधा मिळाव्यात. अशा अवस्थेमध्ये शासनाच्या योजनांबरोबरच रोटरी क्लब सारख्या सामाजिक संस्थेचीही गरज आहे. त्यांच्या मदतीमुळे इथल्या लोकांचा झपाट्याने विकास होईल. सर्वप्रथम मी जेव्हा बांबर्डे या गावात व्हिजिट केली तेव्हा मला जाणवलं की ह्या गावामध्ये खूप सकारात्मक दृष्टिकोन आहे, पण तिथे असणारी अपुरी सुविधा त्यामुळे गाव हे त्रस्त झालेले आहे. तेव्हाच मी ठरवले की आपण रोटरी ह्या माध्यमातून ह्या गावाला चांगली मदत करू शकतो. 10 पेक्षा जास्त बंधारे गावाच्या आजूबाजूला आहेत आणि त्यापैकी काही बंधाऱ्यांची दुरुस्तीची गरज आहे. तर ती दुरुस्ती जर केली आणि दुरुस्तीला फार खर्च लागणार नाहीये, शासनाने ते बांधलेले आहेत आणि आता ते दुरुस्त करण्याची गरज आहे, तर त्यात रोटरी नक्की पुढाकार घेऊन त्याची दुरुस्ती करेल. दुरुस्ती केल्यामुळे जवळजवळ त्या भागामध्ये 25 ते 30 कोटी लिटर पाणी बारमाहीसाठी कायम उपलब्ध असेल. आणि तिथलं वैशिष्ट्य डोंगरात पाणी जे जिरलेलं आहे ते झऱ्याच्या स्वरूपामध्ये फेब्रुवारी-मार्च पर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यातलं पाणी उपसून वापरलं तरी डोंगरात जिरलेलं जे पाणी आहे ते झऱ्याच्या माध्यमातून ओढ्यात येणार आहे. त्यामुळे ग्राउंड वॉटर, सरफेस वॉटर या मुबलक असल्या आहे, त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल याच्याविषयी फक्त दिशा देण्याची गरज आहे. आणि ती दिशा दिली तर मोठ्या प्रमाणात इथे संपत्ती निर्माण होण्याच्या संधी आहेत आणि किंबहुना गावकरी त्याला उत्सुक आहेत आणि फक्त बोट धरून योग्य मार्गावर आणणे हे काम रोटरीचं आहे आणि आम्ही ते नक्की आनंदाने आणि आत्मविश्वासाने करतो. आणि हॅपी विलेज म्हणजे असं की एका क्लबनी एक विलेज अडॉप्ट करायचं आणि त्या विलेजची संपूर्ण डेव्हलपमेंट 3 ते 5 वर्षामध्ये करायची.
अशा तऱ्हेची संकल्पना रोटरी इंटरनॅशनलने मांडली. किती म्हटलं तरी आज अनेक खेड्यातनं लोक ही किंवा तरुण मुलं जास्त करून ही शहरात येत आहेत आणि त्यामुळं आपल्या शहरातली सगळी व्यवस्था कोलमडून पडते. ही जर शहरात येणं यांचं कमी व्हायचं असेल तर यांना आपल्या गावामध्ये रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे, आपल्या गावामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट व्हायला पाहिजे. तसंच शेतीमध्ये अनेक डेव्हलपमेंट झाल्या आहेत. त्या डेव्हलपमेंट्स एकदा पाण्याची व्यवस्था झाली तर शेतीतल्या डेव्हलपमेंट्स आपण करू शकू. अशा तऱ्हेने तिथल्या तिथे रोजगार उत्पन्न करणं, तिथल्या तिथे सेल्फ एम्प्लॉयमेंट देणं, आणखी एकूणच इकॉनॉमिक परिस्थिती सबंध गावाची सुधारणं, अशा तऱ्हेने आपण काम याच्यावर करू शकतो. रोटरी क्लब पुणे सहवास पुढील मुद्द्यांवर काम करते: पाण्याचा प्रश्न, अत्याधुनिक शेती, स्वास्थ्याविषयी, शिक्षणाविषयी. पावसाचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने बंधारे बांधून अडवू शकतो. याने भूजल पातळी वाढेल. विहिरीतला गाळ काढू शकतो, विहिरींना कठडे बांधू शकतो आणि विहिरींवर झाकणे लावू शकतो. आधुनिक शेती करू इच्छिणाऱ्यांसाठी रोटरीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षणासाठी लागणारं आर्थिक सहाय्य दिलं जाईल, तसेच मार्गदर्शनही केलं जाईल. बाजारपेठांच्या उपलब्धतेसाठी आणि प्रसिद्धीसाठी मदत केली जाईल. या गावामध्ये नैसर्गिक संसाधनं पुष्कळ आहेत. यालाच आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. जसं की इथलं पर्जन्यमान चांगलं आहे, इथलं वातावरण पोषक आहे, निसर्गतः इथली जमीन सुपीक आहे. गुरढोरांची संख्या देखील जास्त आहे. इथे जर आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तर इथे शेतीजोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि लोकरीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतील. व्यवसायांना भरभराट प्राप्त होईल. ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवले तर याच पाण्याचा उपयोग दुष्काळावर मात करण्यासाठी होईल आणि 12ही महिने सुजलाम सुफलाम शेती करता येईल. पाण्याचा प्रश्न मिटून जाईल, सुजलाम सुफलाम शेती होईल, परिणामी भांबर्डे गावाचा विकास होईल. मानवी जीवन सुखदायी आणि समृद्ध करण्यासाठी माणसाला शिक्षणाची अत्यंत गरज आहे. पण हेच शिक्षण घेण्यासाठी इथे संघर्ष करावा लागतो. अपुऱ्या सुखसुविधांमध्ये सुद्धा इथले विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. आमच्या क्लबने मागील 7 वर्षात IDP प्रोजेक्टच्या माध्यमातून ई लर्निंग किट हे 7